नीटचा पेपर रिकंडक्ट केला जाईल. पण असं का? मित्रांनो, आता 2026मध्ये 22 लाख विद्यार्थ्यांनी नीटसाठी अप्लाय केलं होतं आणि 3 मेला नीटची एक्झाम झाली. पण त्यानंतर समजलं की 600 मार्क्सचे सेम क्वेश्चन्स एक्झामच्या 2 दिवसाआधीच लीक झाले होते. 20,000 ते 2 लाख रुपयेमध्ये हे क्वेश्चन्स लीक करण्यात आले होते. CBI पडताळणी सुद्धा सुरू झाली आहे. आणि याआधी पण नीटसाठी 2024चा पेपर असा लीक झाला होता. पण यामध्ये सर्वात जास्त महत्त्वाची गोष्ट म्हणजे विद्यार्थ्यांचा विश्वास. दिवसरात्र एक करून मुलं परीक्षेची तयारी करतात, त्यांचा महत्त्वाचा वेळ देतात, पण एवढं करून सुद्धा त्यांना अशी घटना पाहायला मिळते. माझं एकच म्हणणं आहे की तुम्ही एक्झाम रिकंडक्ट करू शकता, पण मुलांचा आत्मविश्वास, वेळ आणि सॅक्रिफाईस त्यांना वापस नाही देऊ शकत.